हॅलो किड्स, आपण हिस्ट्रीचा पुढचा चॅप्टर बघतोय, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. व्हॉट इज सिव्हिलायझेशन? Civilization can be defined as the stage of human social development and organization which is considered most advanced. आता ही आपली संस्कृती किंवा सभ्यता म्हणजे काय बरं? तर एक असा टप्पा जो मनुष्याच्या सामाजिक विकास आणि संस्थांमध्ये अत्यंत प्रगतिशील मानला जातो. Characteristics of a civilization to be called as society. आणि ह्या सिव्हिलायझेशनच्या वैशिष्ट्यांनाच आपण काय म्हणतो? सोसायटी किंवा समाज असं म्हणतो. आता ही वैशिष्ट्य कुठली कुठली आहेत ते बघूया. पहिलं आहे लार्ज अर्बन सेंटर्स, म्हणजे मोठी शहरं. दुसरं युनिक आर्ट अँड आर्किटेक्चरल स्टाईल, म्हणजे जी आर्ट होती ती युनिक होती. आणि दुसरं म्हणजे बांधकामाची शैली जी होती ती. रिटन लँग्वेज, लिखित भाषा आपली जी होती ती. सिस्टीम ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिंग टेरिटरीज, म्हणजे सगळा राज्यकारभार बघण्यासाठी असलेली जी प्रशासनाची पद्धत होती ती. त्याच्यानंतर क्लास स्ट्रक्चर सोसायटी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्लास या सोसायटीमध्ये ती होती. स्पेशलायझेशन ऑफ लेबर, आणि ह्या लेबर म्हणजे जे श्रम करणारी लोकं होती ती खूप चांगली स्किलफुल होती. द एन्शंट सिव्हिलायझेशन ग्रो नियर द रिव्हर बँक. आता ही जी जुनी सिव्हिलायझेशन आहेत ही सगळी ही नदीच्या काठावरतीच का बरं त्यांची वाढ झाली? त्याची काही कारणं आपण बघूया. ॲन्युअल फ्लड्स नियर द रिव्हर्स स्प्रेड स्लिट अक्रॉस द व्हॅलीज विच मेक द व्हॅलीज फर्टाईल अँड गुड फॉर क्रॉप्स. आता हे काय झालं? आपली संस्कृती ही नदी किनाऱ्यावर वाढण्याचं पहिलं कारण काय होतं? तर दरवर्षी या नदीच्या खोऱ्यांमध्ये मोठे पूर यायचे. आणि ह्या पुरामुळे काय झालं? या खोऱ्यांमध्ये सगळा गाळ पसरायचा. त्यामुळं काय झालं? इथल्या जमिनी होत्या त्या सुपीक बनल्या आणि जास्त पीक घेणं सोपं झालं. रिव्हर्स वेअर युज्ड फॉर इरिगेशन विच ब्रॉट वॉटर टू ड्राय लँड्स अँड लीड टू सरप्लस फार्मिंग. आणि याच्यामुळं काय झालं? ह्या नदीचा सिंचनासाठी म्हणजे इरिगेशनसाठी पण वापर केला जायचा. त्यामुळं कोरड्या प्रदेशात सुद्धा आपल्याला काय झालं? जादाची शेती करणं हे शक्य झालं. ट्रान्सपोर्टेशन बिकेम इझियर, वाहतूक करणं सोपं झालं. लार्ज पॉप्युलेशन्स मायग्रेटेड टू रिव्हर व्हॅली ॲज द एरिया हॅड सरप्लस फूड. इथं जास्त धान्य पिकत होतं, त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात लोक ह्या ठिकाणी स्थलांतरित झाली, मायग्रेट झाली. रिव्हर बँक्स वेअर युज्ड फॉर हंटिंग. आता हंटिंग अँड फिशिंग, आता इथं मासेमारी आणि ह्या प्राण्यांची शिकार करणं पण सोपं झालं होतं. त्याचं काय बरं रिझन होतं? तर वाईल्ड ॲनिमल्स यूज टू केम टू रिव्हर बँक टू ड्रिंक वॉटर. आणि हे वाईल्ड ॲनिमल्स होते ते काय करत होते? ह्या नद्यांवरती पाणी प्यायला येत होते आणि त्यामुळं इथल्या लोकांना त्यांची शिकार करणं खूप सोपं जात होतं. रिव्हर्स सर्व ॲज अ नॅचरल बॅरियर सिन्स इट प्रोटेक्टेड द एरिया फ्रॉम सरप्राईज इन्व्हॅजन फ्रॉम अक्रॉस द रिव्हर. आता ह्या नदीचा सगळ्यात मोठा फायदा काय होता माहिती आहे का? ही नद्यांचा साईज खूप मोठा असल्यामुळे पलीकडनं अचानक कुणीतरी हल्ला केला आणि त्याच्यासाठी हा मोठा अडथळा ह्या नद्यांचा होत होता. त्यामुळं यांना या हल्ल्यांपासून या लोकांचा बचाव होत होता. आता ही सिव्हिलायझेशन कुठली कुठली होती बरं? त्याची काही उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये मेसोपोटॅमियन एक आहे, इजिप्शियन आहे, इंडस आहे आणि चायनीज सिव्हिलायझेशन ही त्याची उदाहरणं आहेत. आता याच कालावधीला ब्रॉन्झ एज का म्हणतात? द पिरियड ऑफ द रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन ऑल्सो नोन ॲज ब्रॉन्झ एज as most of the material used during this period was made up of bronze. आता याच काळात रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशनलाच ब्रॉन्झ एज पण म्हणतात. कारण का? या काळात वापरलं जाणारं मॅक्सिमम मटेरियल जे होतं हे ब्रॉन्झचं होतं. दिस प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन द ग्रोथ ऑफ सिव्हिलायझेशन. आणि ह्या सिव्हिलायझेशनच्या ग्रोथमध्ये याचा खूप मोठा रोल होता. आता इंडस व्हॅलीविषयी बघायला सुरुवात करूया. आता ह्याचा पिरियड कुठला कुठला होता? तर 2700 BCE टू 1750 BCE एवढा पिरियड आहे याचा.
आता हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं कुठल्या कुठल्या एरियात बघूया आणि त्याचा विस्तार कसा झाला. The Indus Valley civilization thrived on the bank of river Indus located in the present-day Pakistan and northwestern India. या इंडस व्हॅलीची भरभराट या इंडस नदीच्या काठावरती झाली आणि ते आत्ताचा जो पाकिस्तान आहे आणि भारताचा नॉर्थ वेस्टर्न पार्ट इथं पूर्ण हे पसरलेलं आहे. In 1921, R.B. दयाराम साहानी डिस्कवर्ड हरप्पा. 1921 या R.B. दयाराम साहानीनी हरप्पाचा शोध लावला. In 1922, R.D. बॅनर्जी डिस्कवर्ड मोहनजोदडो और द माउंट ऑफ डेड. 1922 या R.D. बॅनर्जींनी काय केलं, मोहनजोदडोचा शोध लावला. त्याला मृतांचा ढिगारा असं पण म्हटलं जातं. Since the first city to be excavated was city of Harappa. सगळ्यात पहिलं शहर कुठलं हे एक्सकॅवेट किंवा खोदून काढलं गेलं तर ते होतं हरप्पा. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इज ऑल्सो नोन ॲज हरप्पन सिव्हिलायझेशन. म्हणून या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला हरप्पन सिव्हिलायझेशन असं देखील म्हणतात. Indus Valley civilization extended over states of Rajasthan, Punjab, Haryana, Gujarat, उत्तर प्रदेश आणि पाकिस्तान. आता हे कुठं कुठं पसरलं होतं बघा. आत्ताची जी राज्य आहेत की नाही, मग त्यात आहे राजस्थान आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे आणि पाकिस्तानच्या काही भागामध्ये सुद्धा हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे पसरलेलं आहे. इथं मॅपमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं आहे बघा. आता ह्या काही महत्त्वाच्या साईट्स होत्या या सिव्हिलायझेशनच्या, त्या प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे होत्या बघूया. मंदा इन जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये मंदा होतं. त्याच्यानंतर वेस्टर्न पंजाब जे आता पाकिस्तानमध्ये आहे तिथं हरप्पा आहे. त्याच्यानंतर राजस्थानमधलं कालीबागन आहे. त्याच्यानंतर लोथल आणि ढोलविरा हे गुजरातमधली ठिकाणं आहेत. बनावली आणि राखीगढी हे हरियाणामधलं आहे. सुतका गेंदोर हे काय आहे, माकरन कोस्टमध्ये आहे. आणि आलमगीर हे वेस्टर्न UP म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ही काही महत्त्वाची ठिकाणं आहेत जी या सिव्हिलायझेशनसाठी आपण बघू शकतो. आता याचा एरिया किती आहे बघूया. टोटल एरिया ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज 12,99,600 स्क्वेअर किलोमीटर, लार्जर दॅन टुडेज पाकिस्तान. आत्ताचं जे पाकिस्तान आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या इंडस व्हॅलीचा जो एरिया होता तो काय होता, मोठा होता. त्याचं त्यांनी सांगितलं आहे बघा, 12,99,600 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियात हे पसरलेलं होतं. आता या सिव्हिलायझेशनचे काही फीचर्स आहेत, मेन फीचर्स. त्यामध्ये पहिलं आहे टाउन प्लॅनिंग, दुसरं आहे हाऊसेस आणि तिसरं आहे ड्रेनेज सिस्टीम. हे किती ॲडव्हान्स होतं हे तुम्हाला याच्यावरनं कळेल बघा. टाउन प्लॅनिंग. हरप्पन सिटीज डेमॉन्स्ट्रेटेड अ गुड सेन्स ऑफ सिव्हिल प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन. हे हरप्पन सिटी ज्या होत्या ते उत्तम उदाहरण आहे की हे शहर कसं वसवलं जावं. द सिटी कॉम्प्लेक्स वॉज डिवायडेड इंटू 2 डिस्टिंक्ट पार्ट्स. आणि हे शहर जो होतं ते 2 विभागात वसलेलं होतं. एक म्हणजे सिटाडेल म्हणजे किल्ल्याचा भाग आणि दुसरं लोअर टाउन म्हणजे खालचं शहर. आता सिटाडेलविषयी बघूया. हे सिटाडेल म्हणजे काय होतं बघूया. अ फोर्टिफाईड एरिया विच हाऊस्ड इम्पॉर्टंट सिविक अँड रिलिजियस पब्लिक बिल्डिंग्स इन्क्लुडिंग ग्रॅनरीज अँड रेसिडेन्स ऑफ रुलिंग क्लास. हे सिटाडेल म्हणजे काय, एक प्रकारचा किल्ला होता आणि ह्या किल्ल्यामध्ये काही महत्त्वाची लोकं होती, त्यांची घरं होती. त्याच्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणं, तिथं महत्त्वाची धार्मिक सार्वजनिक ठिकाणं होती, बिल्डिंग्स होत्या. त्याच्यानंतर ग्रॅनरी होती आणि जे रुलिंग क्लास होता म्हणजे जे राज्यकर्ते होते त्यांची घरंसुद्धा होती. आणि लोअर टाउन म्हणजे काय, लार्ज रेसिडेन्शियल एरिया मीन फॉर मासेस. आणि सगळी बाकीची जी जनता होती किंवा प्रजा होती ती ह्या लोअर टाउनमध्ये राहायची. सिटी प्लॅनिंग रफली फॉलोड अ ग्रीड पॅटर्न विथ स्ट्रीट्स कटिंग ईच ॲट राईट अँगल. आता हे टाउन प्लॅनिंग हे ग्रीड पॅटर्नचं होतं आणि प्रत्येक रस्ता हा राईट अँगलमध्ये बरोबर कट होत होता. thus dividing the city into a number of rectangular blocks.
आणि हे शहर रेक्टँग्युलर ब्लॉक्समध्ये त्यामुळं काय होतं, डिव्हाइड केलेलं होतं. द मेन स्ट्रीट रॅन फ्रॉम नॉर्थ टू साऊथ अँड वेअर ॲज वाईड ॲज 10 meters. आणि त्यातला मुख्य रस्ता जो होता तो नॉर्थ टू साऊथ असा जात होता आणि त्याची रुंदी ही जवळपास 10 मीटर एवढी होती. द स्ट्रीट अँड लेन्स वेअर नॉट पेव्ड. पण हे रस्ते किंवा ह्या गल्ल्या होत्या तेव्हा ते पक्की सडक झाली नव्हती. आता तिथल्या घरांविषयी बघूया. द ॲव्हरेज हाऊस कंप्राइज्ड अ कोर्ट यार्ड. बहुतेक सगळ्या घरांना काय होतं, अंगण होतं. अँड 4 to 6 रूम्स, 4 ते 6 खोल्याही होत्या. मग त्यामध्ये एक बेडरूम होती, एक किचन होतं आणि सेकंड फ्लोअरला जायला जिनासुद्धा होता. हाऊसेस हॅड साईड एंट्रन्स बट विंडोज वेअर absent एक्सेप्ट इन लोथल. लोथल शहर जर सोडलं तर घरांना साईड एंट्रन्स होते पण खिडक्या नव्हत्या. मोस्ट हाऊसेस हॅड इंडिव्हिज्युअल वेल्स. बहुतेक घरांना स्वतःची अशी काय होत्या, विहिरी होत्या. बाथिंग प्लेस, आंघोळीसाठी जागाही होती आणि ड्रेन्स म्हणजे नालेसुद्धा होते. स्टँडर्डाइज बर्न ब्रिक्स वेअर यूज्ड ऑन मॅसिव्ह स्केल इन कन्स्ट्रक्शन. यावेळेस काय केलं जायचं, बांधकामात स्टँडर्डाइज भाजलेल्या विटा मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या. फ्लोअर्स वेअर जनरली ऑफ बिटन अर्थ कोटेड विथ कावडंग. आणि फरशी जी काही त्यांची म्हणजे जमीन जी काय होती ती अशी ठोकून पाणी मारून ती काय केलेली होती, बनवलेली होती आणि नंतर ती शेणाने सारवलेली होती. काही खेडेगावामध्ये अजूनसुद्धा अशा प्रकारची जमीन तुम्ही बघू शकाल. फायर प्लेसेस वेअर कॉमन इन रूम्स. सगळ्या खोल्यांमध्ये बहुतेक काय होतं, ह्या फायर प्लेसेस होत्याच. वॉल्स वेअर थिक अँड स्क्वेअर होल्स इन देम सजेस्ट द यूज ऑफ वुडन बीम्स विथ फ्लॅट फ्लोअर. म्हणजे ह्याच्यामध्ये भिंती कशा होत्या, खूप जाड होत्या आणि त्याच्यात काही स्क्वेअर होल्स होती आणि त्या असं त्याच्यात लाकडी तुळया होत्या आणि छप्र जी होती ती फ्लॅट होती. काही खेडेगावामध्ये तुम्ही जुने वाडे बघितले असतील तर अशा प्रकारच्या तुळया तुम्हाला मोठ्याच्या मोठे बीम्स लाकडाचे वरती दिसतात आणि त्याच्यावरती काय असतं, छप्पर असतं. एव्हरी हाऊस वॉज सेपरेटेड बाय अ नॅरो स्पेस. प्रत्येक घरांच्या मध्ये अरुंद जागा म्हणजे ज्याला आपण बोळ म्हणतो ना तसे बोळ होते. डोअर्स वेअर सेट इन वुडन फ्रेम. आणि दरवाजे हे लाकडाच्या फ्रेममध्ये बसवले होते. द ॲव्हरेज विड्थ ऑफ अ डोअर वॉज 1 meter. आणि एका दरवाजेची जाडी ही 1 मीटर एवढी होती. किचन्स वेअर स्मॉल इन साईज. त्या मनाने किचन थोडी लहानच होती. आता तिथल्या ड्रेनेज सिस्टीमविषयी बघूया. The Indus Valley civilization had an elaborate and planned underground drainage system. इथली ड्रेनेज सिस्टीम अतिशय व्यवस्थित डिझाईन केलेली होती आणि अंडरग्राऊंडसुद्धा होती. हाऊसेस वेअर कनेक्टेड टू मेन ड्रेन इक्विप्ड विथ मॅनहोल. आणि इथली घरं ही मेन ड्रेनला, मोठ्या नाल्याला जोडलेली होती आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या नाल्यांना काय होती, झाकणंसुद्धा होती, मॅनहोल. दे वेअर मोस्टली मेड अप ऑफ ब्रिक विथ मड मॉर्टर. आणि हे जे नाले होते हे विटा आणि चिखलापासून बनवलेले होते आणि ह्या नाल्यातून पाणी लीक होऊ नये म्हणून काय होतं, त्याला जिप्समचं आणि लाईमचा गिलावा म्हणजे प्लास्टर केलेलं होतं. आता काही महत्त्वाची स्ट्रक्चर्स पण होती इथे. त्याच्यामध्ये होतं एक ग्रेट बाथ आणि दुसरं म्हणजे ग्रॅनरी. आता ग्रेट बाथ म्हणजे काय बघूया. द मोस्ट इम्पॉर्टंट पब्लिक प्लेस इन मोहनजोदडो वॉज ग्रेट बाथ. अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक ठिकाण कुठलं मोहनजोदडोमध्ये असेल तर हे ग्रेट बाथ होतं. कंप्रायझिंग द टँक सिच्युएटेड इन द सिटाडेल. आणि किल्ल्याच्या परिसरात हा टँक होता. इट मेजर 12 meter by 7 meter अँड वॉज अबाउट 2.5 meter डीप. आणि हा टँक एवढा होता तर 12 meter by 7 meter एवढा होता आणि त्याची खोली म्हणजे डेप्थ किती होती, 2.5 meter. ॲट द फूट ऑफ द स्टेअर्स म्हणजे पायऱ्यांच्या तळापाशी अ स्मॉल लेज विथ अ ब्रिक एजिंग दॅट एक्सटेंडेड अराउंड द एंटायर विड्थ ऑफ द पूल. इथं चित्रात तुम्ही बघाल
तिथे जिना उतरून आल्यानंतर कडेला काय आहे, एक विटांची पट्टी पूर्ण पुलाच्या बाजूने तुम्हाला दिसते बघा. The floor and side walls of the tank were watertight due to finely fitted bricks laid on the edge with gypsum plaster. आणि या टँकच्या तळाशी आणि कडेला जी भिंतीतनं पाणी लीक होऊ नये म्हणून ह्या विटांना जिप्समचं प्लास्टरनी भरलेल्या होत्या त्या. अँड द साईड वॉल्स वेअर कन्स्ट्रक्टेड इन अ सिमिलर मॅनर. आणि तशाच पद्धतीने कडेच्या भिंतीसुद्धा बांधलेल्या होत्या. ब्रिक colonnades were discovered on the eastern, northern and southern edges. आणि इथं ईस्टर्न, नॉर्दर्न आणि साऊदर्न ह्या तिन्हीही बाजूला विटांच्या व्हरांड्यासारखे काही संरक्षित खांब होते. The preserved columns had stepped edges that may have held wooden screen or window. आणि ह्या ज्या हे जे संरक्षित खांब होते ते काय होते, अतिशय स्टीफ होते आणि त्याच्यात लाकडी पडदे किंवा खिडक्या बसवलेल्या असाव्यात असं वाटतं. 2 large doors led into the complex from south. दक्षिणेकडं 2 दरवाजे होते. अँड अदर ॲक्सेस वॉज फ्रॉम द नॉर्थ अँड ईस्ट. आणि नॉर्थ आणि ईस्टमधून यायला सुद्धा इकडं ॲक्सेस होता. अ सेरीज ऑफ रूम्स वेअर लोकेटेड अलॉंग ईस्टर्न एज ऑफ द बिल्डिंग. आणि त्या बिल्डिंगच्या पूर्वेच्या बाजूला काही खोल्याही होत्या. वन ऑफ द रूम्स वॉज वेल दॅट मे हॅव सप्लाइड सम ऑफ द वॉटर नीडेड टू फिल द टँक. आणि या खोल्यांपैकी एकांमध्ये विहीर होती आणि ही टँकला ती पाणी भरायला बहुतेक वापरत असावेत. It is believed that this tank would have been used for special religious functions. आणि लोकांचा असा समज होता की हे काही धार्मिक सणांच्या वेळेसच या टँकचा वापर केला जायचा. आता बघूया ग्रॅनरी म्हणजे धान्य कोठार. अ ग्रॅनरी वॉज बिल्ड ऑन द टॉप ऑफ नॅरोड ब्रिक प्लॅटफॉर्म. हे ग्रॅनरी कशावरती बांधलेली होती तर नॅरो ब्रिक प्लॅटफॉर्म होता त्याच्यावरती बांधलेली होती. इट हॅड अ सॉलिड ब्रिक फाउंडेशन. त्याला विटांचं असं चांगलं फाउंडेशन होतं. दॅट एक्सटेंडेड फॉर 50 meters ईस्ट वेस्ट. ईस्ट वेस्टचा विचार केला तर ती 50 मीटर होती. अँड 27 meters नॉर्थ साऊथ. म्हणजे रेक्टँग्युलर शेपमध्ये होती. 50 meters काय ईस्ट वेस्ट होती आणि नॉर्थ आणि साऊथला 27 meters. The foundation was divided into 27 squares and rectangular blocks by narrow passageway. तुम्ही कधी आपल्या इथं जर मार्केट यार्डमध्ये गेला तर तिथं सुद्धा असे तुम्हाला ग्रॅनरी दिसेल बरं का. सगळं धान्य जसं ठेवलेलं असतं ते एका छान व्यवस्थित सेटअप करून ठेवलेलं असतं. आता हे सुद्धा फाउंडेशन कसं होतं तर 27 स्क्वेअर्स होते जे रेक्टँग्युलर ब्लॉकमध्ये होते आणि मध्ये मध्ये त्याला जागा होती. 2 रनिंग ईस्ट वेस्ट अँड 8 रनिंग नॉर्थ साऊथ. 2 रस्ते होते ते ईस्ट वेस्ट असे होते आणि 8 होते ते नॉर्थ साऊथ असे होते. दिस ब्लॉक्स हॅड सॉकेट्स फॉर होल्डिंग वुडन बीम्स अँड पिलर्स. आणि हे जे ब्लॉक होते त्यांना त्याच्यात सॉकेट होती आणि हे वुडन पिलर ते होल्ड करत होते. द एंटायर सुपरस्ट्रक्चर वॉज मेड ऑफ टिंबर. आणि हे टोटल स्ट्रक्चर जे होतं हे सगळं काय होतं लाकडापासून बनवलेलं होतं. आता या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये तिथल्या लोकांची इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे आर्थिक स्थिती कशी होती ते बघूया. द इंडस पीपल सोड सीड्स इन द फ्लड प्लेन्स इन नोव्हेंबर अँड ड्रिफ्ट हार्वेस्ट्स ऑफ व्हीट अँड बार्ली इन एप्रिल. हे इंडस व्हॅलीतली लोक काय करायची या फ्लड प्लेनवरती नोव्हेंबरमध्ये काय करायची धान्य लावायची आणि एप्रिलमध्ये त्याची कापणी करायची. No plug share has been discovered, but the furrows at Kalibagan indicated that fields were plugged. इथं खरं नांगरांचे अवशेष सापडले नाहीत पण कालीबंगनमध्ये शेतातल्या सऱ्या दिसल्या त्याच्यावरनं असं समजलं जायचं की इथं शेती नांगरली जायची. Harappans used the wooden plug drawn by oxen and camel.
ही हरप्पन लोकं होती ती बैल आणि उंटाने ओढणारी असे लाकडाचे नांगर वापरत होती. Gabarbans enclosed by dams for storing water were features in parts of Baluchistan and Afghanistan. आणि ह्या नदीचे बंधारे घालून इथं पाणी साठवलं जायचं हे वैशिष्ट्य बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आपल्याला दिसतं. आता तिथला ट्रेड, त्यांचा व्यापार कुणाकुणाशी होता बघूया. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड इन द लाईफ ऑफ इंडस पीपल इज सपोर्टेड बाय सील्स, वेट्स, मेजर्स, granaries and uniform script found in Harappa, Mohenjo-daro and Lothal. या हरप्पा, मोहनजोदडो आणि लोथलमध्ये काय झालं, लोकांच्या आयुष्यात या व्यापाराचं महत्त्व किती होतं हे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी सपोर्ट करतात बघा. त्याच्यासाठी तिथली मिळालेली सील्स होती, तिथली वजनं होती, मापं होती, धान्य कोठारं होती, एक चांगली सगळीकडे युनिफॉर्म अशी लिपी होती आणि हे सगळं आपल्याला हरप्पा, मोहनजोदडो आणि लोथलमध्ये दिसतं. द हरप्पन हॅड ट्रेड रिलेशन्स विथ अफगाणिस्तान अँड इराण. आणि या हरप्पन लोकांचे अफगाणिस्तान आणि इराणशी व्यापारी संबंध होते. सील्स हॅव बीन डिस्कवर्ड इन मेसोपोटॅमिया ॲज वेल ॲज मेसोपोटॅमियन टेक्स्ट फ्रॉम अबाउट 2350 BCE, इंडिकेटिंग ट्रेड रिलेशन्स बिटवीन दीज टू सिव्हिलायझेशन्स. जी मेसोपोटॅमियामध्ये जी काही सील सापडलेली होती आणि मेसोपोटॅमियन टेक्स्टमध्ये काही नोंदी सापडल्या होत्या त्या जवळपास 2350 BC इतक्या जुन्या होत्या. आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला लक्षात काय येतं तर हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि मेसोपोटेमियाचं सिव्हिलायझेशन यांच्यामध्ये काय होते, ट्रेड रिलेशन्स होती. दे डिड नॉट यूज मेटल मनी. ते मेटल मनी वापरत नव्हते. बट कॅरीड एक्सचेंज थ्रू बार्टर सिस्टीम. पण वस्तूंची देवाणघेवाण करून हे काय करत होते, बार्टर सिस्टीम हे वापरत होते. टिन, सिल्वर, गोल्ड वेअर ब्रॉट फ्रॉम अफगाणिस्तान. आणि या अफगाणिस्तानमधूनच टिन, सिल्वर आणि गोल्ड हे काय होत होतं, आणलं जात होतं. The rise of towns in Indus was based on the agricultural surplus, the making of bronze tools, various crafts and widespread trade and commerce. आता जादाचा धान्यसाठा असेल, ब्रॉन्झ टूल्स असतील त्याचं बनवणं असेल, वेगवेगळे क्राफ्ट्स असतील, वाढणारा व्यापार असेल, त्यामुळे काय झालं, ह्या इंडसमध्ये वेगवेगळ्या शहरांचा विकास झाला. दिस इज नोन ॲज द फर्स्ट अर्बनायझेशन इन इंडिया. म्हणून भारतातलं पहिलं शहरीकरण असं ह्याला म्हटलं जातं. द हरप्पन आर्टिझन्स मेड ब्युटिफुल इमेजेस ऑफ मेटल. आणि हे हरप्पन आर्टिस्ट जे होते ते खूप सुंदर सुंदर मेटलच्या इमेजेस बनवायचे. द फेमस बिईंग अ वुमन डान्सर मेड अप ऑफ ब्रॉन्झ. आणि त्यातलं फेमस कुठलं असेल तर ही ब्रॉन्झची वुमन डान्सर होती. देर वेअर मेनी फिगराईन्स मेड ऑफ टेराकोटा. त्यातल्या बऱ्याचशा आकृत्या ह्या काय करायच्या, टेराकोटापासून बनवलेल्या होत्या. दे वेअर यूज्ड ॲज टॉईज. काही खेळणी म्हणून वापरल्या जायच्या. ऑर ऑब्जेक्ट्स ऑफ वर्शिप्स. किंवा देवतांची पूजा करण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जायचा. दे रिप्रेझेंट बर्ड्स. मग आता त्यात काय काय होतं बघा, बर्ड्स होते, डॉग्स होते, शीप होतं, कॅटल होतं आणि मंकीजसुद्धा होते. आता इथली सील कुठली होती त्याच्याविषयी बघूया. मग अशी आपण ट्रेडमध्ये बघितलं सील वापरत होते. आता ही सील कशी कशी होती. सील्स वेअर जनरली स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर इन शेप मेड अप ऑफ स्टियाटाईट. ही स्टियाटाईटपासून बनवलेली सील ह्याचा शेप कधी स्क्वेअर तर कधी रेक्टँगल होता. सील्स हॅड सायन्स अँड सिम्बॉल्स अँड ॲनिमल मोटिव्स ऑन इट. आणि हे असं सॉफ्ट स्टोन होतं स्टियाटाईट म्हणजे ज्याच्यामध्ये साईन, सिम्बॉल किंवा ॲनिमल मोटिव्स म्हणजे नक्षीकाम हे कोरलं जाऊ शकत होतं. द मोस्ट फेमस हरप्पन सील्स वेअर युनिकॉर्न सील अँड पशुपती सील. दोन अत्यंत फेमस सील जी होती हरप्पाची त्याच्यामध्ये युनिकॉर्न सील आणि पशुपती सील हे होतं. डिस्कवर्ड ॲट मोहनजोदडो. आणि हे मोहनजोदडोमध्ये सापडली. The latter depicts a horned deity sitting on a yogic posture surrounded by an elephant,
अ टायगर, अ रायनासोर, अ बफेलो अँड 2 अँटेलॉप्स. नंतरची काही सील जी होती ही योगी पोश्चरमधले हॉर्न म्हणजे शिंग असलेली त्यांची जी देवता होती डायटी, तिच्या भोवती काय काय होतं, टायगर होते, इलेफंट होते, रायनासोर होते, बफेलो होती आणि 2 अँटेलॉप्स म्हणजे हरणाचा एक प्रकार आहे अँटेलॉप्स, तसे होते. आता बीड मेकिंग. An abundant number and a variety of beads have been excavated from Harappan site. आता या हरप्पन साईटवरनं मोठ्या प्रमाणात या व्हरायटी ऑफ बीड्स ह्या काय केल्या, सापडल्या किंवा काढण्यात आल्या. बीड्स मेड ऑफ गोल्ड, सिल्वर, कॉपर, शेल अँड सेमी प्रेशियस स्टोन्स वेअर नोन. आता हे बीड्स कुठले कुठल्या प्रकारचे होते, ते गोल्डचं होते, सिल्वरचं होते, कॉपर होतं, शेल होतं आणि काही सेमी प्रेशियस स्टोन्सचे पण होते. बीड्स वेअर जनरली मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम लोकली अवेलेबल रॉ मटेरियल. आणि हे जे बीड्स होते हे लोकली जे काही मटेरियल अवेलेबल व्हायचं त्याच्यातनं बनवले जायचे. इथं काही पिक्चरमध्ये तुम्हाला हे प्रकार दाखवलेत बघा. The material to be used for making beads were cut in disc shape, spherical, cylindrical, barrel shape, त्याच्यानंतर segmented with the help of specific stone tools. आता हे जे वेगवेगळ्या शेपमध्ये कटिंग केलेले बीड्स होते ना, ते कसे होते बघा, काही डिस्क शेपचे होते, काही स्पेरिकल होते, काही सिलेंड्रिकल होते, काही बॅरलच्या शेपचे होते आणि एका स्पेशल टूलनी स्टोनच्या टूलनी त्याचे कटिंग व्हायचं. आता इथल्या पॉटरीविषयी बघूया. हरप्पन पॉटरीज आर वन ऑफ द फायनेस्ट स्पेसिमेन्स ऑफ हरप्पन आर्ट. हरप्पन पॉटरी ही तिथली काय आहे, एक फायनेस्ट एक्झाम्पल आहे हरप्पन आर्टचं असं म्हणलं जातं. दे वेर हायली प्रॅक्टिस्ड इन कॅरेक्टर. आणि ते काय केलेलं आहे, अत्यंत वापरण्यासाठी योग्य किंवा व्यावहारिक होती. द पॉटरीज वेअर चिफली व्हील मेड, ब्राईट or dark red in color and is well baked. आता ह्या पॉटरी बनवलेले कशाला होत्या, चिफली व्हील्स म्हणजे आपल्याला मागच्या रिसोर्सेसमध्ये पहिल्या धड्यात आपण बघितलं आहे बघा, हिस्ट्रीमध्ये ते व्हील्सचं इन्व्हेन्शन झालं. मग आता ह्या पॉटरीज ह्या व्हील्सवरती बनवलेल्या होत्या, त्या ब्राईट होत्या आणि डार्क कलरच्या होत्या आणि त्या चांगल्या भाजलेल्यासुद्धा होत्या. डिफरंट टाईप्स ऑफ पॉटरी लाईक ग्लेज्ड, पॉलिक्रोम, incised, perforated and knobbed were known to Harappan people. आता ही वेगवेगळ्या प्रकारची जी काही भांडी होती ती काही ग्लेज्ड होती, काही पॉलिक्रोम होती, काही इन्साइज्ड म्हणजे कोरलेली होती, काही परफोरेटेड ज्याला भोकं होती आणि नॉब्ड ज्याला हँडल असलेली अशी सुद्धा होती. पेंटेड डिझाईन्स ऑर सम पीसेस शो अ रिमार्केबल आर्टिस्टिक टच. आता या भांड्यांवरची जर डिझाईन बघितली तर किती आर्टिस्टिक टच होता ते आपल्याला कळतं. जनरली फ्लोरा, फाउना, जिओमेट्रिकल डिझाईन्स अँड सीन्स फ्रॉम फॉरेस्ट लाईफ वेअर इलिस्ट्रेटेड ऑन द पॉटरीज. आता या पॉटरीवरती काय काय हे एक वर्णन केलेली होती बघा. काही होती ती वनस्पतींची होती, प्राण्यांची होती, जिओमेट्रिक डिझाईन्स होती, त्याच्यानंतर फॉरेस्ट लाईफमधले काही सीन होते. या सगळ्याचं वर्णन आपल्याला भांड्यांवरनं दिसतं. आता तिथे समाज कसा होता, सोसायटी कशी होती बघूया. त्या सोसायटीमध्ये ते लोक अन्न काय खात होते. व्हीट वॉज द स्टॅपल फूड बट बार्ली अँड पाम डेट्स वेर ऑल्सो इटन. पीपल ऑल्सो कन्झ्युम मटन, पोर्क, फिश अँड एग्स. महत्त्वाचं इथलं अन्न कुठलं होतं, मुख्य अन्न, तर ते होतं गहू. पण त्याच्याबरोबरच बार्ली, त्याच्यानंतर खजूर, त्याच्यानंतर मटण, त्याच्यानंतर डुकराचं मांस, फिश, एग्स हे सुद्धा ही लोकं खात होती. आता स्क्रिप्ट म्हणजे लिपी. द अर्लिएस्ट सिस्टीम ऑफ रायटिंग इज फाउंड ऑन द सील्स used by the people of Indus Valley civilization dating about circa 2600 BCE. पहिली लिपी ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या सीलवर आपल्याला सापडते. अंदाजे त्याची हे किती जुनी आहे म्हटलं तर ती 2600 BCE इतकी जुनी आहे. दिस स्क्रिप्ट इज नॉट येट डेसिफाईड अँड कंटेंट्स ऑफ दिस इन्स्क्रिप्शन्स आर अननोन.
अजूनपर्यंत काय झालेलं आहे हिचा आपल्याला अर्थ लागलेला नाही आहे, त्यामुळं या शिलालेखात मजकूर काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आता ही लोक ड्रेस आणि ऑर्नामेंट्स काय घालत होती बघा. क्लोथ्स वेअर कॉमनली मेड ऑफ कॉटन फॅब्रिक अँड वूल. त्यांचे कपडे कशाचे बनवलेले होते? कॉटन फॅब्रिक आणि लोकरीचे होते. ऑर्नामेंट्स वेअर वोन बाय बोथ मेन अँड वुमेन ऑफ ऑल क्लासेस. जेवढ्या काही समाजातले स्तर होते त्यातले सगळ्यातले पुरुष आणि स्त्रिया दोघेही दागिने वापरत होते. मग ते कुठले दागिने होते? नेकलेस होते, फिलेट्स म्हणजे पट्ट्या होत्या, आर्मलेट्स बाजूबंद होते, फिंगर रिंग्स अंगठ्या होत्या, बँगल्स बांगड्या देखील होत्या. वेअर वोर्न बाय बोथ मेन अँड वुमेन. हे पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरत होते. गिर्डल्स म्हणजे काय? कंबरपट्टा, नोस्टर्स नथनी, इयर रिंग्स कानातलं, अँकलेट पैंजण हे फक्त काय होतं? स्त्रिया वापरत होत्या. These were made of gold, silver, ivory, copper, and both precious and semi-precious stones such as jade, crystal, agate, carnelian, and lapis lazuli याच्यापासून हे बनवलेले होते. त्याच्यामध्ये काय काय होतं? गोल्ड होतं, सिल्वर होतं, आयव्हरी म्हणजे हस्तिदंतापासून बनवलेले होते, कॉपर होतं आणि प्रेशस आणि सेमी प्रेशस स्टोन्स पण होते. आता खाली जे एक्झाम्पल दिली आहेत हे सगळ्या स्टोन्सची आहेत. आता यांचा धर्म कुठला होता बरं? या सोसायटीत रिलिजन कुठला होता? द कल्ट ऑफ डिव्हाइन मदर seems to have been widely prevalent and many figurines of this mother goddess have been found. आता ह्या डिव्हाइन मदरला मानणारा एक क्लास होता आणि त्यामुळं तिच्या ज्या मूर्तीसुद्धा इथं सापडलेल्या आहेत. वन सील फाउंड हॅज अन इमेज सिमिलर टू लॉर्ड शिवा. आणि एक जे सीलवरती एक इमेज सापडली ती लॉर्ड शिवा म्हणजे पशुपतीला सिमिलर होती. ॲनिमिझम वॉज ऑल्सो प्रॅक्टिस्ड बाय द पीपल ऑफ इंडस व्हॅली. आता हे ॲनिमिझम म्हणजे काय माहिती आहे का? तर एक दैवी शक्ती आहे असं ही लोक मानत होती. ॲनिमिझम मीन्स वर्शिप ऑफ स्टोन्स, ट्रीज अँड ॲनिमल्स इन द बिलीफ दॅट दे आर अबोट्स ऑफ स्पिरिट्स गुड ऑर इव्हिल. म्हणजे त्या लोकांचा असं समज होतात की दगडं असू देत, झाडं असू देत, प्राणी असू देत, यांच्यामध्ये एक शक्ती आहे आणि म्हणून ते त्याची पूजा करायचे. आता गुजरातमधली 2 शहरं थोडीशी आपण बघणार आहोत ज्याचा अभ्यास आहे आपल्याला. त्याच्यामध्ये एक आहे लोथल आणि दुसरा आहे ढोलविरा. पहिल्यांदा लोथल बघूया. लोथल हॅड 2 प्रॉमिनंट फोकस पॉईंट्स, डॉक अँड वेअरहाऊस. आता लोथलचे प्रामुख्याने 2 गोष्टी तिथं होत्या. एक होतं तिथली डॉक म्हणजे गोदामं आणि वेअरहाऊस म्हणजे कोठारं. द डॉक इज ट्रॅपेझॉइडल बेक्ड ब्रिक एरिया. आता हे डॉक होतं कसं बघा. वरती एक फिगर मुद्दाम मी दिली आहे, त्याचा शेप त्या कसा होता या डॉकचा बघण्यासाठी. बेक्ड ब्रिक एरिया आणि इथं सगळ्या भाजलेल्या विटा वापरल्या जात होत्या. इट फ्लँक्ड अँड रॅन अलॉंग व्हर्च्युअली द होल एक्सटेंट ऑफ ईस्टर्न सिटी वॉल. आणि हे सगळं जे होतं विटांपासून बनवलेलं ते जवळपास पूर्वेच्या शहराच्या तटबंदीपर्यंत ते पसरलेलं होतं. In the south wall, at the opposite end, there was a spillway for allowing surplus water to get out and to bolt water when necessary by a shutter in a vertical grooves provided in the flanking walls. आता दक्षिणेच्या बाजूला शेवटच्या टोकाला जादाचं पाणी आलं तर ते बाहेर काढून टाकायला एक जागा होती. आणि दुसरं काय, पाणी साठवायचं असेल तर व्हर्टिकल ग्रोव्ज होते ज्याच्यामध्ये ह्या फळ्या टाकून ते बंद करण्याची सोयसुद्धा होती. टेराकोटा सिलिंग रिकव्हर्ड फ्रॉम वेअरहाऊस बिअर इम्प्रेशन ऑफ इंडस सील्स. आता तिथल्या वेअरहाऊसमध्ये काही टेराकोटाची सील सापडली, त्याच्यामध्ये हे इंडसचं सील मारलेलं होतं. लोथल हॅविंग वेट्स मीटिंग रिक्वायरमेंट्स ऑफ असायरियन मीन्स मेसोपोटॅमियन मेजर
proves the existence of international trade. आता लोथलमध्ये जी काही वजनं सापडलेली होती ती साधारण ह्या असायरियन म्हणजे मेसोपोटॅमियन वजनांशी साधारण मिळती जुळती अशी होती. त्यामुळं पूर्वी हा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा इंटरनॅशनल ट्रेड हा होता असं आपल्याला समजतं. लोथल might also have been connecting place for import to the Indus Valley. आता लोथल शहर जे होतं ते इंडस व्हॅलीच्या आयाताकरता इम्पोर्ट करता एक कनेक्टिंग ठिकाण होतं. सम ऑफ द इंडस व्हॅली सील्स हॅव बीन डिस्कवर्ड इन मेसोपोटामिया विच मे हॅव बीन इम्पोर्ट फ्रॉम लोथल. आता ही काही इंडस व्हॅलीची जी सील्स होती ही मेसोपोटेमियामध्ये पण सापडली होती आणि ती बहुतेक लोथलमधनं आणली गेली होती. आता ढोलविराविषयी. दिस एन्शंट साईट लाईज इन कच्छ रिजन इन गुजरात बाउंडेड बाय द सॉल्ट वेस्ट ऑफ रण ऑफ कच्छ. आता ही ढोलविराची साईट कुठं आहे? गुजरातमधल्या कच्छ भागात असून रण ऑफ कच्छ जे मिठागरेंनी काय केलेली आहे ती पूर्ण वेढली गेलेली आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर ही दफनभूमी. इथं तुम्हाला मॅपमध्ये ह्या दोन्ही गोष्टी मी दाखवल्यात. अ ग्रेव हॅव्हिंग स्केलेटन विथ अ कॉपर मिरर ॲज इट हॅज बीन फाउंड हिअर. आणि इथल्या कबरींमध्ये वर एक कॉपरचा आरसा असलेला सांगाडा सापडला. अमंग स्मॉलर ग्रेव्स सिस्ट्स ऑर सिस्ट इन अ crane circle or half circle containing grave structures have been excavated. आणि या छोट्या कबरी ह्या दगडाने झाकलेल्या गोलाकार ह्याची एक्झाम्पल्स बघा मागच्या ह्याच्यामध्ये स्टोन एजच्या ह्याच्यामध्ये मी दाखवलेले आहेत त्याचे पिक्चर्स किंवा अर्ध गोलाकार स्वरूपात सुद्धा सापडली. आता इथं ह्या इंडस व्हॅलीचे सगळे डिटेल्स बघितले पण हे सिव्हिलायझेशन होतं हे नष्ट कसं झालं डिक्लाईन कसं झालं त्याची काही कारणं आपण बघूया. हे कदाचित असं असू शकेल असं काही हिस्टोरियन्सचं मत होतं. त्याच्यापैकी पहिलं कारण होतं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज डिस्ट्रॉईड ड्यू टू आर्यन इन्व्हॅजन. आर्यन लोक इंडियामध्ये आले आणि त्याच्यामुळं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन डिस्ट्रॉय झाली असावी असं काही हिस्टोरियन्सचं इतिहासकारांचं मत आहे. अकॉर्डिंग टू अनदर थेअरी दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे द क्लायमेट चेंजेस वूड हॅव लेड टू द डिक्लाईन ऑफ द सिटीज. आणि हे जे वातावरणात होणारे बदल आहेत त्याच्यामुळे सुद्धा ह्या सिव्हिलायझेशन हे डिक्लाईन झालेलं असू शकेल. अजून एक रिझन काय द रिव्हर इंडस अँड रावी चेंज देअर कोर्सेस ड्यू टू विच द सिटीज वेअर कम्प्लिटली वाईप्ड आउट. आणि इंडस आणि रावी या दोन्ही नद्यांनी काय केले आपले प्रवाह बदलल्यामुळे ही शहरं पूर्ण त्या पाण्याखाली किंवा पाण्यामुळे पुसून निघाली असं म्हणायला हरकत नाही. वाईप्ड आउट पूर्ण. द फ्रिक्वेंट फ्लडिंग ऑफ दिस रिव्हर्स मेड इट डिफिकल्ट फॉर द पीपल टू लिव्ह. आणि सततच्या नद्यांच्या पूर परिस्थितीमुळे लोकांना इथं राहणं खूप अवघड झालं असावं असं वाटतं. आता इथं हा चॅप्टर आपला संपला. आता ह्याच्यात आपण काय काय बघितलं बघा. सिव्हिलायझेशन म्हणजे काय हे एन्शंट सिव्हिलायझेशन नदीच्याच काठावर का वसलं गेलं त्याच्यानंतर त्याचा एरिया आहे ते कुठं कुठं पसरलेलं आहे या इंडस व्हॅलीचे मेन फीचर्स बघितले. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स बघितली तिथली इकॉनॉमिक कंडिशन कशी होती आर्ट अँड क्राफ्ट काय होतं सोसायटी कशी होती. गुजरातमधली 2 शहरं बघितली ज्याच्यामध्ये ढोलविरा आणि लोथल होतं आणि या सिव्हिलायझेशनचे डिक्लाईन होण्याची रिझन्स बघितली. इथे हा आपला चॅप्टर संपला. ह्याच्यात काही वेळेला ह्या आर्ट अँड क्राफ्टचं वर्णन करायला आलेलं असतं. त्याच्यानंतर ग्रेट बाथ ग्रानरी ह्याच्याविषयी नोट लिहायला येते. त्याच्यानंतर ढोलविरा आणि लोथल हे जे आहे हे मॅपवरती दाखवा असे काही क्वेश्चन्स पेपरमध्ये या इंडस व्हॅलीविषयी येतात. इथे आपला हा चॅप्टर संपला. याची PPT त्याच्यानंतर वर्कशीट आहे क्विज आहे हे आपल्या ॲपमध्ये तुम्हाला मिळेलच. आणि हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा. हे नाही समजलं तर आपला जो डाऊट क्लिअरिंग सेशन आहे त्याच्यात आपण त्याच्याविषयी चर्चा करू शकतो. सो थँक्यू.